महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। नागपूरमध्ये येऊ घातलेला सोलार पॅनल प्रकल्प गुजरातकडे गेल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। राजकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला। वडेट्टीवारांच्या आरोपांवर एमआयडीसीने स्पष्टीकरण दिलेलं आहे। कंपनीकडून जमिनीसाठी कुठल्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नव्हता। या आरोपांना कुठलाही आधार नाही असं स्पष्टीकरण वडेट्टीवारांच्या आरोपानंतर एमआयडीसीने दिलेलं आहे। वडेट्टीवारांनी ट्वीट करत म्हटलंय की महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे। नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्पांतर्गत 18,000 कोटींची गुंतवणूक येणार होती। राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली। हिंदू मुस्लिम जीभ कापा जिभेला चटके द्या, पक्ष फोडा आमदार पळवा। सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणं कठीण झालंय। अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहेत। मंत्र्यांची मस्ती आणि आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पीछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत। दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे आरोप केल्यानंतर आता या आरोपांवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते नेमकं काय म्हणतायत पाहूया। विदर्भामध्ये किती प्रकल्प आलेत कदाचित याच्यावर विरोधी पक्षनेत्यांचं लक्ष नसावा। गडचिरोली असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, पूर्ण विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये अनेक प्रकल्प आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि कुठच्या सूत्रांनी त्यांना माहिती दिली मला माहित नाही। अजून उद्योग मंत्री म्हणून मला ही माहिती नाही, कुठेही याची नोंद देखील नाही। त्याच्यामुळे मी प्रधान सचिवांना याची सगळी माहिती कलेक्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, परंतु सध्या तरी असं कुठेही झालेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।